नमस्कार. दोस्तांनो, वरवर पाहता अनेक आकर्षक वाटणाऱ्या गोष्टी, वस्तू, माणसं आपलं लक्ष वेधून घेत असतात. पण जेव्हा आपण त्या गोष्टीच्या, वस्तूच्या किंवा माणसांच्या अधिक जवळ जाऊ लागतो ना, तेव्हा त्यांची दुसरी बाजू सुद्धा आपल्या लक्षात येते. म्हणूनच ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. पण असं प्रत्येक वेळी होत नसतं बरं का. कधी कधी जवळून पाहिल्याने, अनुभवल्याने सुद्धा अनेक नव्या गोष्टींचा उलगडा नव्याने होत असतो. तर बाह्य रूपावर न भाळता आपण सतत विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेऊ शकतो. चला तर मग करूया सुरुवात नव्या अभ्यास मस्तीला. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, मुलांना कुठलाही एखादा नवीन विषय शिकवताना की नाही त्यातल्या अगदी बेसिक म्हणजे प्राथमिक गोष्टी त्या देखील सोप्या करून सांगितल्या जातात. हो, बरोबर म्हणतेस तू. पण नक्की कसं तेही सांग. म्हणजे बघ हा, आता मुलांना जर का आपण एखाद्या नवीन वस्तूची ओळख करून देणार असू तर आपण त्याचा रंग कोणता आहे, ती आपल्याला कुठे दिसते, त्याचा उपयोग काय, असे आपण अगदी प्राथमिक प्रश्न मुलांना विचारतो. मग आपल्याला अपेक्षित असतं की मुलांना ह्यातलं नेमकं काय कळतंय, मुलांची निरीक्षण शक्ती किती चांगली आहे, मुलांना पटकन कसं कळतं हे यातलं आपल्याला समजायला सोपं जातं. म्हणजेच काय, तर आपण चित्रसदृश माहिती मुलांना देत असतो आणि त्यातून वस्तूंची ओळख करून देतो. पण तशीच आपण माहिती स्पर्शाने सुद्धा मुलांना करून देत असतो, वेगवेगळ्या वस्तूंची. कारण कसं आहे, सगळ्या वस्तू या वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात. म्हणजे काही घरातल्या कामांसाठी, तर काही ऑफिसच्या कामांसाठी, काही शाळेसाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी सुद्धा. करेक्ट. आणि मधुलिका, बऱ्याचदा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून सुद्धा वस्तूंची ओळख पटवत असतो. म्हणजे बघ, कुठली वस्तू गरम, कुठली वस्तू थंड, कुठली कडक, कुठली गरम, या वस्तू आपल्याला फक्त स्पर्शाने ओळखता येतात. हा, अगदी खरंय तू म्हणतेस ते. मग अशा वेळेस आपण डोळ्यांना पट्टी लावून कधी कधी एक खेळ म्हणून अशा ऍक्टिव्हिटी करत आपण नवनव्या गोष्टी शिकत असतो. म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की काही वस्तू घ्या आणि मग त्यामध्ये कोणत्या कडक वस्तू आहेत, कोणत्या नरम वस्तू आहेत हे स्पर्श करून घरच्यांना सांगा. अर्थातच ही ऍक्टिव्हिटी मुलांना घरच्यांसोबत करायची आहे आणि पालकांनी सुद्धा मुलांना खूप छान सपोर्ट केलेला दिसतोय. मग आज आपण त्यापैकी कोणाशी बोलूयात बरं? आज आपण बोलूया द्रोण म्हात्रे या जिल्हा परिषद शाळा मौजे पाले इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो तालुका पेण जिल्हा रायगड इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई जागृती म्हात्रे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता द्रोण सोबत आणि जाणून घेऊयात त्यांनी त्याच्या पालकांसोबत हा अभ्यास कसा केलाय ते. नमस्कार जागृती ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मजेत. तुम्ही? आम्ही पण एकदम मस्त मजेत. आणि द्रोणचा अभ्यास कसा सुरू आहे?
मस्त करतो अभ्यास, तो वेळेवर करतो. घरी त्याचा अभ्यास घ्यावा लागतो की पडून बसतो तो अभ्यासाला? नाही, शाळेतला जो अभ्यास देतात ना टीचर, ते आले म्हणजे हातपाय वगैरे फ्रेश झाला की स्वतःहून तो अभ्यास करायला बसतो. अभ्यास नेहमी कम्प्लीट करतो. मस्तच. आणि मग असं कधी होतं का की त्याला एखादा विषय समजला नाहीये किंवा त्याला शाळेत काही शिकवलेलं कळलं नाही, तुम्हाला त्याला पुन्हा समजवावं लागलं? तर कधीतरी होते असा की विचारतो, मम्मी हे मला समजलं नाही, टीचरने सांगितलं. आणि जेव्हा मलाही नाही समजला तो विषय, तर मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन मॅडमला विचारते की हा कसा आहे, म्हणजे मलाही समजलं नाही, हा द्रोणलाही. मग मॅडम मग सांगतात, मी सांगते पुन्हा. आता आम्हाला सांगा की तुम्हाला द्रोणचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मला इंग्लिश, मराठी आवडते. गणित पण घेतो, त्याचा गणितही चांगला आहे. अरे वा. आणि द्रोण मधली तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी खरंच खूप आवडते, खूप भावते? म्हणजे द्रोण असा कोणताही गोष्ट सांगितली ना की तो प्रामाणिकपणे करतो कुठलीही गोष्ट, आणि ऐकतो की बाबा हे करायचं नाही, ही गोष्ट चुकीची आहे, नाही करणार तो. त्यामुळे ती गोष्ट मला त्याच्यातून खूप आवडते. अरे वा. आता आम्हाला द्रोण सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? आहे. हॅलो द्रोण, कसा आहेस तू? बरं. आणि आता काय करत होतास? अभ्यास करत होते. तुला आवडतो अभ्यास करायला? हो. तुला खेळायला पण आवडतं का? हो. तुझे आवडते खेळ कोणते कोणते जरा सांग बरं आम्हाला. कबड्डी, लपाछपी, क्रिकेट, पकडापकडी. आणि मग क्रिकेट खेळताना कोण जिंकतं रे? मी. प्रत्येक वेळेला जिंकतो तू? नाही. कधी कधी जिंकतो? जिंकतो. बरं. तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतोस रोज? हर्षित, तक्षी, संकल्प, देव, युवाज. आणि मला सांग, क्रिकेटची जी बॅट आहे ती कडक आहे की नरम आहे रे? कडक. आणि बॉल? नरम. बरं. आणि मग तू अशा काही वस्तूंना स्पर्श करून बघितलास का ज्या कडक असतात किंवा ज्या नरम असतात? हो. कोणत्या कोणत्या सांग बरं. आधी तू आम्हाला कुठल्या सांगशील, कडक की नरम? कडक. सांग आता. पेन्सिल, पेन, शार्पनर, दगड, बर्फ, भिंत, वीट, लोखंड, लाकूड. बरोबर. आणि अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ज्या नरम असतात? रबर. हा. आणि? कापूस. बरोबर. तू घालतोस ते कपडे? मऊ. हा बरोबर. आणि संत्र्याची फोड? नरम नरम. व्हेरी गुड. आणि सफरचंद? कडक. व्हेरी गुड. पटापट उत्तरं दिली द्रोणने. खूप छान. मस्त. द्रोण एकदम हुशार आहे. मला सांग, तुला शाळेमध्ये एखादी कविता शिकवली आहे का रे? हो. मग आम्हाला तुझी आवडती एखादी छानशी कविता म्हणून दाखवणार आहे? अगोबाई डगोबाई. हा म्हण. अगोबाई डगोबाई, अगोबाई डगोबाई लागली कर, डगा लावण्याची केवढी जड, थोडी न थोडकी लागली वार, थोडी न थोडकी लागली वार, डोंगराच्या डोल्याला पाण्याची धार. अगोबाई डगोबाई, अगोबाई डगोबा, वारा वारा गारा गारा सोसई सूप, ढोले ढोले डग्गात दम दम दम, ही जवाई अशी थोड्यामध्ये कडी, आकाशाच्या पाठीवर चमचम सदी, खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड बुड बेडकाची बडबड दार, डुबायला डबक्याचा करूया तलाव, डुबायला डबक्याचा करूया तलाव, चाबी नको थोडा चिखल लगाव. अगोबाई डगोबाई, अगोबाई डगोबाई, अगोबाई डगोबाई. झालं. व्हेरी गुड. खूप छान म्हणून दाखवलीस तू आता आम्हाला कविता. आता मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय? शिक्षक. आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? अभ्यास. मराठी. व्हेरी गुड. द्रोण, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खरंच खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, बघ, कुठली वस्तू कडक आहे कुठली नरम आहे हे तर द्रोणने पटापट सांगितलं नाही का? हो. त्याने तर आपल्याला खूप सारी उदाहरणं सुद्धा सांगितलीत. हो तर. पण कसं आहे, ही उदाहरणं किती होती अशी आपण मोजायची म्हटली ना, तर अर्थात आपल्याला की नाही आकडे नीट कळायला हवेत. खरंय मधुलिका. आणि जेव्हा आपल्याला अंक कळतात तेव्हा आपल्याला त्याचं वजन सुद्धा कळत असतं. म्हणजे बघ, आज आपण मुलांना ऍक्टिव्हिटी दिली की वेगवेगळ्या वस्तू ओळखायच्या. मग त्यामध्ये जड वस्तू पण आहेत आणि हलक्या वस्तू पण आहेत. पण जड वस्तू म्हटलं की तुम्ही किती लिटरचा कॅन उचलताय किंवा किती किलोची गोणी उचलताय याला सुद्धा महत्व प्राप्त होतं. मुळात की नाही लिटर म्हणजे किती, मिलीलिटर म्हणजे किती, किंवा कुठल्या गोष्टींसाठी लिटर हे मोजमाप वापरलं जातं हे की नाही मुलांनी आता ओळखायला हवं.
बरोबर. आणि हे ओळखण्यासाठीच म्हणून आपण अजून एक अभ्यास 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की 12 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून अचूक अशी उत्तर सुद्धा दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया तेजस्विनी भगत या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काजळसरा इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा इथे राहते. चला मग बोलूयात आता तेजस्विनी सोबत आणि जाणून घेऊयात 12 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. हाय तेजस्विनी, हाय. कशी आहेस तू? बरी. आणि शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मला सांग की तू ऐकतेस का कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? छान. तुला काय काय आवडतं या कार्यक्रमातलं? मला प्रश्न आवडतो. बरं, मला सांग तुला अभ्यास पण करायला आवडतो का असाच? हो. तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? गणित. बरं, तसंच तुला खेळायला सुद्धा आवडतं का? हो. कुठले कुठले आवडते खेळ आहेत तुझे? रोज कोणते कोणते खेळ खेळतेस तू? बॅडमिंटन आणि अजून? लुटो. कोणासोबत खेळतेस तू हे सगळे खेळ? काय काय नाव आहे तुझ्या मैत्रिणींची? गायत्री, पूर्वी, आयशा, परी एवढ्या. तू अभ्यास किती वेळ करतेस बरं? 6 ते 8. बरं, आणि रोज खेळतेस किती वेळ? 3-5 वाजता. 5 वाजता खेळायला जातेस. बरं. हो. आता तेजस्विनी, आता आपण किती आजचा अभ्यास करूया, ठीक आहे? हो. तुझा आवडता विषय गणित आहे म्हणजे तू आजचा अभ्यास नक्कीच केला असशील, नाही का? हो. मग चल आम्हाला सांग की 12 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होतात बरं? त्याआधी मला सांग 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर होता. आता मला सांग 12 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होणार? 12 लिटर म्हणजे 12,000 मिलीलिटर होता. गुड. बरं, आम्हाला सांग की तू मगाशी सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 15. मग तू आता आम्हाला 15चा पाढा म्हणून दाखव बरं. 15 1 15, 15 2 30, 15 3 4, 15 2 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 135, 15 150. व्हेरी गुड. आता आम्हाला सांग तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. का बरं तू असं काय ठरवलं पोलीस व्हायचं म्हणून? माझा मामा पोलीस आहे म्हणून. तेजस्वी, तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. गणिताचा अभ्यास झाला रे झाला ना की कोणाला तरी घोटभर पाणी प्यायचं असतं, काहीतरी खाऊ तोंडात टाकायचा असतो. आणि म्हणूनच आता आपण त्यांच्यासाठी एक छानसा विरंगुळा घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे गोष्टीचा. चला मग ऐकूया एक छानशी गोष्ट. 3, 2, 1 आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुईट. चित्रांकन विद्युन सभाने. मराठी अनुवाद सई केसकर. अवकाशात तरंगणारे स्वप्नील तारका समूह. तारका समूह म्हणजे विशिष्ट आकार असलेला ताऱ्यांचा गट. तारका समूहांचे विविध आकार दिसतात. कधी पुराण कथेतलं पात्र तर कधी एखादा प्राणी. सगळे आपल्या कल्पनेचे खेळ. आकाशात चमकणारे 11 उपग्रह. एखाद्या ताऱ्याभोवती किंवा ग्रहाभोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. माणसाने दळणवळणासाठी, हवामानाच्या आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी पृथ्वीच्या कक्षेत कितीतरी कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत. रॉकेट जोडण्याच्या कामात बुडालेले 10 तंत्रज्ञ. आकाशात भरारी घेणारे रॉकेट जोडण्याचं काम यांत्रिकी, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंते मिळून करतात. कक्षा मोजणारे 9 शास्त्रज्ञ. उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती कसा फिरणार हे शास्त्रज्ञ शोधून काढतात. उपग्रहांच्या फिरण्याच्या मार्गाला कक्षा असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणारे 8 स्थिर ग्रह.
आतल्या बाजूचे 4 खडकाळ ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ आणि बाहेरच्या बाजूचे 4 वायुयुक्त ग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे झाले सूर्यमालेतले 8 ग्रह. आधी प्लुटोला पण सूर्यमालेत ग्रहाचं स्थान होतं, पण 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं प्लुटोला बट्टू ग्रहाचा दर्जा दिला. धावणारे 7 बर्फाळ धूमकेतू. धूमकेतू म्हणजे बर्फ, दगड आणि वायूचे तुकडे. सूर्याभोवती ते परिक्रमा करत असतात, पण पृथ्वीपासून मात्र खूप दूर असतात. ते जिथून जातात तिथे शेपटासारखी रेषा ओढून जातात. हेलबॉप, हेलिज, हायाकुटाकी, शुमेकर लेवी म्हणजे 9 ही काही प्रसिद्ध धूमकेतूंची नावं आहेत. दुर्बिणीतून पाहणाऱ्या 6 चौकस व्यक्ती. आपल्यापासून दूर असलेले धूमकेतू, तारे, ग्रह आणि त्यांचे चंद्र दुर्बिणीतून आपल्याला बघता येतात. बागडणारे 5 बटुग्रह. बटुग्रह हे ग्रहांसारखेच असतात, पण आकाराने लहान असतात आणि त्यांची सूर्याभोवतीची कक्षा नीट ठरलेली नसते. त्यामुळे लघुग्रहांचा म्हणजे ॲस्टेरॉइडचा आणि धूमकेतूंचा पसारा बटुग्रहांच्या कक्षेत बघायला मिळतो. प्लुटो, सेरीज, एरीज, माके आणि होमेया हे ओळख पटलेले आपल्या सूर्यमालिकेतले बटुग्रह आहेत. रॉकेटमध्ये काळजीपूर्वक इंधन भरणारे 4 कामगार. मोटरगाड्या चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं तसंच रॉकेट उडवण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. रॉकेटमध्ये घन रूपातलं आणि द्रव रूपातलं अशी दोन्हीही प्रकारची इंधनं वापरली जाऊ शकतात. अंतराळ पोशाख घातलेले 3 कुशल अंतराळवीर. अंतराळ पोशाख अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांचं संरक्षण करतात. या पोशाखातून अंतराळवीरांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा पोशाख घातला की अंतराळवीरांना खूप थंडी आणि खूप उकाडा या दोन्ही पासूनही संरक्षण मिळतं. तसंच अवकाशातल्या धूलिकणांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. मिशन कंट्रोल सेंटर मध्ये बसून उत्साहानं बघणारी 2 मुलं. रॉकेट सहजतेने अंतराळात जावं म्हणून सगळे महत्वाचे लोक एका खोलीत जमतात. या खोलीला मिशन कंट्रोल सेंटर असे म्हणतात. रॉकेटची कार्य ठरवल्याप्रमाणे पार पाडावीत आणि उड्डाण सोपं व्हावं हे बघण्यासाठी सगळे तत्पर असतात. उडायला तयार असलेलं गरजणारं एक रॉकेट. अवकाशात भरारी घेणाऱ्या स्वयंचलित वाहनाला रॉकेट म्हणतात. रॉकेटच्या सहाय्यानं कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. आणि उड्डाण. PSLV C-37 नावाच्या एकाच रॉकेटच्या सहाय्यानं 104 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम 2017 साली भारतानं करून दाखवला. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले. बघ रेश्मा, गोष्टीच्या आधीचा अभ्यास करताना की नाही काही जणांनी बेरीज केली, काही जणांनी गुणाकार केला. म्हणजे काय, आपल्याला कधी कुठलं समीकरण वापरायचं आहे हे मुळात माहिती असायला हवं. हो, आणि समीकरण सोडवण्यासाठी आपली अंक ओळख होणं गरजेचं आहे. अंक ओळख झाल्यानंतर आपल्याला पाढे पाठ होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या पाढ्यांसोबत येतात ती म्हणजे नंतर सूत्र. म्हणजे मग ते बीजगणित असेल नाहीतर मग भूमिती असेल, कुठे कुठलं सूत्र वापरायचं हे मात्र नक्की कळायला हवं. करेक्ट. आणि समीकरणांचे सुद्धा प्रकार आहेत, त्यामुळे आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीचं समीकरण सोडवायचंय हे जर आपल्या लक्षात आलं तर उत्तरही अचूक निघू शकेल. यासाठीच आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास असा दिलाय की समीकरण सोडवण्यासाठी
कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी हा गणिताचा अभ्यास केलेला आहे आणि अचूक उत्तर सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात एकचल समीकरणाची ही अधिकची माहिती. मुलांनो, मागील इयत्तेपासून आपण विविध समीकरणांचा अभ्यास करत आलोय. त्यावरील उदाहरणे सोडवली आहेत. याच पूर्वज्ञानावर आधारित आपण एकचल समीकरणावर आधारित उदाहरणांचा विस्तारपूर्वक अभ्यास या पाठात करायचा आहे. मुलांनो, समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे जरुरीचे असते. 1. समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. 2. समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय. 3. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते. या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण सोडवतो. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया: 1. दोन्ही बाजू समान संख्या मिळवणे. 2. दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे. 3. दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. 4. दोन्ही बाजूंना समान संख्येने भागणे. मुलांनो, याच गुणधर्माचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. x अधिक 4 बरोबर 9. या समीकरणात आपल्याला x या चलाची किंमत काढायची आहे. म्हणून x अधिक 4 वजा 4 बरोबर 9 वजा 4. समीकरणात बेरजेचे चिन्ह आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून 4 वजा करावे लागतील. म्हणून x बरोबर 5. कारण आपल्याला माहित आहे की समीकरणात बेरीज असेल तर वजा, वजा असेल तर बेरीज व गुणाकार असेल तर भागाकार आणि भागाकार असेल तर गुणाकार ही क्रिया करावी लागते. म्हणून दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून वजा 4 करून घेतले. उदाहरण 2. x वजा 2 बरोबर 7 बरोबर x वजा 2 अधिक 2 बरोबर 7 अधिक 2. उदाहरणात वजाबाकी आहे म्हणून दोन्ही बाजूत अधिक 2 मिळवू. म्हणून x बरोबर 9. उदाहरण 3. x छेद 3 बरोबर 4. हे समीकरण भागाकार क्रियेचे आहे म्हणून इथे आपण समान संख्येने गुणायचे आहे. x छेद 3 गुणिले 3 बरोबर 4 गुणिले 3. दोन्ही बाजूंना 3 ने गुणूया म्हणून x बरोबर 12. उदाहरण 4. 4x बरोबर 24. या समीकरणात दोन्ही बाजूला समान संख्येने भागायचे आहे म्हणून 4x छेद 4 बरोबर 24 छेद 4. दोन्ही बाजूंना 4 ने भागू म्हणून x बरोबर 6. अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल शोधू शकतो. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत सावित्रीबाई फुले गटाच्या मोहिनी नाईकवाडी, सपना कांबळे, स्वरांजली नाईकवाडी, स्वरांजली गरड आणि शौर्या थोरात. नमस्कार मोहिनी ताई, स्वरांजली ताई, सपना ताई, स्वरांजली ताई आणि शौर्या ताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मजेत. अरे वा, तुमच्या आवाजामध्ये खूप उत्साह दिसतोय. मस्त उत्साह असतो का आयडिया व्हिडिओचे प्रयोग करताना? हो. मजा येते का आयडिया व्हिडिओचे प्रयोग करताना? हो. अरे वा, तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? 24वा आयडिया व्हिडिओ मिळाला आज. अच्छा, आणि मग ह्याच्या आधीचे सगळे प्रयोग करून झाले का? 23च्या 23? हो, झाले ना. मस्त. आता मला सांगा की तुम्ही तुमच्या गटाला नाव काय दिलंय बरं? सावित्रीबाई फुले. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला सगळ्या जणींना? कारण सावित्रीबाई फुले हे आपल्या शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही तुम्हाला बोलू शकतो म्हणून आम्ही त्यांचं नाव दिलंय. मस्त. आता स्वरांजली ताई, तुम्ही आम्हाला सांगा, अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता बरं? ऍपल कटिंग कसं करायची, त्याची कृती कशी आहे, एक समान भाग कसे होतील ते मुलांकडून करून घेतलं होतं. मग तुम्ही ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलात? मुलांना कसं समजावून सांगितलं? चाकू घेतला, त्याचे फर्स्ट टाइम 4 भाग केले, सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही मुलांना फुलपाखरू दिलं होतं ते रंग भरण्यासाठी वर्कशीट मध्ये. आणि मग फुलपाखरामध्ये रंग भरून घेतले. मग मुलांना पण मजा आली ते भरताना.
अरे वा. आणि प्रत्येकाने आपापल्या आवडीचे रंग भरले की त्या वर्कशीट मध्ये दिल्याप्रमाणे रंग भरले? नाही, प्रत्येकाने आपल्या आवडीचे रंग भरले होते. मस्त. मुलांनी त्यांच्या आवडीचे रंग भरले होते फुलपाखरामध्ये, हे ऐकून खूप छान वाटलं. पण ही कृती पूर्ण करायला मुलांना किती वेळ लागला? जवळपास त्यांना 20 ते 25 मिनिटे लागली फुलपाखरामध्ये रंग भरून तयार करण्यासाठी. मस्त. आता सपनाताई, तुम्ही आम्हाला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही केला होता? सर्व म्हातारी बोलत उभे राहायचे आणि त्याच्यावर मग एक खुर्ची कमी ठेवायची आणि त्याच्यावर म्युझिक चेअर चालू करून मग शेवटपर्यंत जी महिला राहील ती महिला विजयी ठरेल. आणि मग कोण जिंकलं तुमच्या गटात? स्वरांजली. अरे वा. आणि मग हा खेळ तुम्ही एकदाच खेळलात की 2-3 वेळेस खेळलात? 2 वेळेस खेळलो. त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं की रासायनिक मुक्त रंग बनवणे, जसं की त्यामध्ये आम्ही नवीन शिकवयामध्ये मुक्त रंगाचं एक घेतलं होतं. अच्छा. आणि असे कुठले कुठले अजून खेळ खेळलात बरं तुमच्या गटात तुम्ही? आणि त्याने दोरीवरच्या उड्या घेतल्या होत्या, त्यानंतर संगीत खुर्ची घेतली, बॅलन्स कसा करायचा, पाण्याने भरलेला ग्लास डोक्यावर ठेवून तो एक घेतला होता. मस्तच. स्वरांजली, ते तर तुम्ही आम्हाला सांगा की मुलांना आम्ही काही गणितावरचे सुद्धा काही प्रयोग करायला तुम्हाला दिले होते, काही वर्कशीट गणितावरच्या होत्या, त्यात बेरीज होती, अंक ओळखायचे होते किंवा मोजायच्या होत्या त्या वस्तू. केला का तुमच्या गटात तुम्ही हा प्रयोग? कुठल्या कुठल्या वस्तूंचा तुम्ही वापर केलात गणित शिकवताना? बटाटे आणि गोट्यांचा एक वापर केला गेला मॅडम. अच्छा. आणि कशा पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवलं बरं हे सगळं? 2+2 अशा पद्धतीने बटाट्याचं. बरं, पण हे सगळं असं शिकवत असताना तुम्ही इतर वेळेला सुद्धा घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता? घरामधील वाट्या असतील, चमचे असतील, त्यानंतर घरामधले इतर काही फुलपात्र असतील किंवा छोटे छोटे फुलं असतील, अशा गोष्टींचा वापर करून आम्ही मुलांना बेरीज ही चांगल्या प्रकारे शिकवली. मस्त. असा कुठला आयडिया व्हिडिओ मधला प्रयोग आहे जो करताना खरंच खूप मज्जा आली, सगळ्या जणींना खूप हसायला आलं बुवा जोर जोरात? आम्ही जो 19वा आयडिया व्हिडिओ होता ना, त्यामधलं मातांना एका ओळीमध्ये उभा करून त्यांच्या डोक्यावर जो पाण्याने ग्लास भरलेला ठेवला होता तो करताना खूप मजा आली, कारण खूप जणींचं पाणी डोक्यावरती सांडलं, एक जण तर खालती पडण्याची शक्यता होती. आणि मग महिलांना पण खूप मजा आली, सगळ्यांनी अगदी आनंदाने हा खेळ खेळला, त्यामुळे छान वाटलं ही कृती करताना. मुलांना काही शब्दांवरनं प्रश्न विचारायचे होते, काही अक्षरांवरनं सुद्धा त्यांना शब्द करायला सांगायचे होते. हा प्रयोग केला का तुमच्या गटामध्ये तुम्ही, शौर्याताई? हो हो. काय काय प्रश्न विचारले तुम्ही या आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून? कुठल्या कुठल्या अक्षरांचा वापर केलात? क दिलता शब्द क पासनं सांगितले होते करायला. कप, असं वेगवेगळे, कमळ. परत घ दिलता, घराचं ते आकृती करून हे सगळं केलं मुलांनी. अरे वा, मस्त. आता मला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का सगळ्या जणींना? हो हो हो. का बरं, का असं वाटतं तुम्हाला? कारण आमच्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत मॅडम, त्यांना या आयडिया व्हिडिओ मधून एवढं काही शिकायला मिळालंय की त्या स्वतः सुद्धा कला कौशल्याचे भाग शिकल्या, त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि आपल्या सुद्धा मुलांना त्या शिकवू शकतायत. त्यामुळे आम्हाला वाटतं की असेच नवनवीन कला कौशल्याचे असतील किंवा आपले सांख्यिकीचे असतील असे व्हिडिओ आम्हाला यावेत आणि ते आम्ही सगळ्या मातांपर्यंत अवश्य पोहोचवू. अरे वा, मस्तच. आणि असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो करताना तुम्हाला खरोखर सगळ्या जणांना वाटलं की ह्यातनं आपल्याला आज खूपच जास्त वेगळं काहीतरी शिकायला मिळालं? कुत्रा चावल्यानंतरचं आहे ना, त्याच्यामध्ये सांगताना आम्हाला हे मिळालं की ग्रामीण भागामध्ये काय होतं की असं प्रकारची जर वेळ आली तर मुलांना प्रथमोपचार पटकन मिळत नाही आणि मग तो प्रथमोपचार कशा प्रकारे करावा हे आम्हाला त्यामधून समजलं की अँटीसेप्टिक वापरावी, साबणाने ती जखम धुवावी आणि मग आपण तात्काळ डॉक्टरांकडे त्याला घेऊन जावं हे महिलांना सांगण्यात आलं आणि त्याचा आम्हाला पुरेपूर चांगला उपयोग झाला. अरे वा, मस्त. ऐकून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही सगळ्या जणी खूप उत्साहानं प्रयत्न करत आहात आणि मुलांकडनं सुद्धा करून घेताय. आणि मुलांमध्ये तुम्हाला आता काही सकारात्मक बदल दिसतोय का आधीपेक्षा काही? हो मॅडम, कारण सुरुवातीला एकंदरीत फक्त 4 विद्यार्थी आमच्याकडे येत होते, पण आता जवळजवळ 18 ते 19 विद्यार्थी आमच्या पूर्ण गटामध्ये सामील झालेले आहेत. म्हणून आमच्या ह्या 3 माता यामध्ये काम करत आहेत आणि असंच आमच्या मुलांची यामध्ये वाढ व्हावी अशी आमची इच्छा आहे. बरं, खूप तुम्ही इतक्या उत्साहानं प्रयत्न करत आहात आणि मुलं सुद्धा तुम्हाला इतका छान प्रतिसाद देत आहेत. मुलांमधली आणि तुमच्यातली प्रगती ऐकून खरंच खूप छान वाटलं. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी सगळ्या जणींचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.
सो फ्रेंड्स, आपण अनेकदा फळांच्या बाह्य रंगावरून त्याची गोडी आधीच ठरवतो. बऱ्याचदा अंदाज खरा ठरतो, पण अनेकदा अंदाज चुकतोही. फणसाचंच बघा ना, वरून काटेरी वाटणारं फळ आतून किती गोड असतं. म्हणूनच तर वरवर वृक्ष कठोर वाटणाऱ्या माणसाला आपण फणसाची उपमा देतो. आणि मनाने तो माणूस अत्यंत प्रामाणिक, लाघवी, प्रेमळ असतो. त्यामुळे व्यक्तीची पात्रता ही त्याच्या बाह्य रूपावरून न ठरवता त्याचं वर्तन, त्याचे विचार, शिवाय त्याची परिस्थिती आणि अनुभव हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला आपलं वर्तुळ ठरवणं सोपं जाईल. अशाच इंटरेस्टिंग अभ्यास मस्तीसाठी आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय, टेक केअर. बाय बाय.